बनावट दागिने गहाण ठेवून बँकेला 73 लाखांचा गंडा घालण्यात आलेला आहे। नागपूरच्या शिक्षक सहकारी बँकेला 74 लाखांचा गंडा घालण्यात आलाय। सोन्याचे दागिने तपासणाऱ्या कर्मचाऱ्याकडून बँकेला चुना लावण्यात आलाय। 17 आरोपींविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर 16 ग्राहकांसोबत संगनमत करत बनावट दागिने खरे असल्याचा बनाव अनेक वर्षांनंतरही ग्राहक दागिने परत घेण्यास न आल्यानं पोलखोल झाली आहे। बनावट दागिने ठेवून गोल्ड लोन घेऊन बँकेला 73 लाखांचा गंडा घालणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर बनावट दागिने गहाण ठेवून शिक्षक सहकारी बँकेच्या कमाल चौक शाखेतून गोल्ड लोन घेणाऱ्या आणि ते दागिने खरे असल्याचं सांगून बँकेला 73,90,944 रुपयांनी गंडा घालणाऱ्या एकूण 17 आरोपींविरोधात पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण नागपुरातून पाहतोय। बनावट दागिने गहाण ठेवून बँकेला 73 लाखांचा गंडा घालण्यात आला। नागपूरच्या शिक्षक सहकारी बँकेला 74 लाखांचा गंडा घालण्यात आलाय, तर सोन्याचे दागिने तपासणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून बँकेला चुना लावण्यात आलाय। 17 आरोपींविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर 16 ग्राहकांसोबत संगनमत करत बनावट दागिने खरे असल्याचा बनाव रचण्यात आला। अनेक वर्षांनंतरही ग्राहक दागिने परत घेण्यास न आल्यानं पोलखोल झालेली आहे। दरम्यान बनावट दागिने ठेवून गोल्ड लोन घेऊन बँकेला 73 लाखांचा गंडा घालणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बनावट दागिने गहाण ठेवून शिक्षक सहकारी बँकेच्या कमाल चौक शाखेतून गोल्ड लोन घेणाऱ्या आणि ते दागिने खरे असल्याचं सांगत बँकेला 73,90,944 रुपयांनी गंडा घालणाऱ्या एकूण 17 आरोपींविरोधात पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी अनिल उरकुडे असे आरोपी ज्वेलर्सचं नाव असून त्याच्यासह 16 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम। हितेश, नेमकं प्रकरण काय आहे आणि पोलीस याचा तपास कशा प्रकारे करतायत? नक्कीच प्रज्ञा, बघितलं गेलं तर नागपुराची घटना घडलेली आहे। यामध्ये बनावट दागिने जे असतात ते बनावट दागिने बँकेच्या लॉकरमध्ये जे आहे ते ठेवून त्यावर लोन घेतल्याची घटना जी आहे ही घडलेली आहे। आणि या घटनेमध्ये जे आहे तब्बल 17 आरोपी जे आहेत ते निदर्शनास आले आहे। त्यांच्यावर आरोप जो आहे तो सिद्ध झालेला आहे आणि पुढचा जो तपास आहे तो पोलिसांमार्फत जो आहे तो चालू आहे। नागपूरमधील पाचपावली या पोलीस हद्दीत असलेले जे काही बँक आहे त्या बँकेतून हे जे लोन घेण्यात आलेलं आहे तब्बल 73 लाख इतकं लोन जे आहे ते डुप्लिकेट सोन्याच्या आधारे जे आहे हे घेण्यात आलेलं आहे। आणि बँकेला पण कुठेतरी फसवणूक केल्याची जी बाब आहे ते खूप मोठ्या प्रमाणात उघडकीस होत आहे। आणि हे जे आरोपी आहेत हे आरोपी अनेक दिवसापासून जे आहे हे लोन अशा पद्धतीने लोन घेत होते। वेगवेगळ्या ठिकाणाहून हे जे आहे सोनं ठेवून हे लोन घेत होते। जी हितेश, हा प्रकार कधीपासून सुरू होता? त्यानंतर बँकेने या संदर्भात काही माहिती दिलेली आहे का? आणि ही या कारवाईत किती आरोपी सध्या अटकेत आहेत आणि किती जणांवर अजून गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते? नक्कीच प्रज्ञा, बघितलं गेलं तर ही जी घटना आहे याचा संशय बँकेला तेव्हा झाला ज्यावेळी ग्राहक जे आहेत ते सोनं सोडवायला जात नव्हते किंवा त्याबद्दलची जी काही रक्कम असेल ती भरत नव्हते। त्यावरून जे आहे बँकेला संशय आलेला आहे आणि त्यानंतरच बँकेने जे आहे ते सोनं तपासलेलं आहे। त्या अगोदर सोनं का तपासलं नाही असा देखील प्रश्न इथे निर्माण होतो। मात्र संशय आल्यानंतर जे आहे बँकेने जे सोनं आहे ते तपासल्याचं उघडकीस झालेलं आहे। आणि यामध्ये 17 आरोपी जे आहे त्यांच्या विरुद्ध तो गुन्हा आहे दाखल झालेला आहे। आणि त्यामधले जे आहे एक आरोपी सध्या ताब्यात असून बाकी जे आरोपी आहेत त्यांच्यावर देखील त्यांचा तपास देखील चालूच आहे अशी पोलिसांमार्फत जी आहे आपल्याला प्राथमिक माहिती मिळालेली आहे। धन्यवाद हितेश, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।